मित्रांनो, जगात असा कोणताही व्यक्ती नसेल त्याला आपल्याकडे आलेला पैसा नको असेल. असे खूप कमी उदाहरण असतील की त्या व्यक्तीला पैसा नको असेल. पण जे कोणी सामान्य व्यक्ती असतील त्यांना कधी असे वाटत नसते की आपण श्रीमंत होऊ नये. कारण प्रत्येक व्यक्ती हा कष्ट आणि परिश्रम करत असतो की आपल्याकडे संपत्ती यावी, धन लाभ व्हावा आणि आपले जीवन हे आनंदाने जावे. प्रत्येकाला असे वाटत असते आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद असायला हवा. पण त्यासाठी काही लक्ष्मी नियमांचे पालन आपण करत आहात का? आपण जो सकाळी पहिला व्यवहार करणार आहोत त्यामध्ये आपल्या खिशातील कोणताही शिक्का खर्च करायचा नाही. तो 1 रुपया असेल, 2 रुपये असतील किंवा 10 रुपयाचा असेल, कोणताही शिक्का असो तो खर्च करायचा नाही. जे लोक असे करतात त्यांना आर्थिक त्रास नक्की जाणवतो. त्यामुळे आपल्या खिशातील कोणत्याही प्रकारचे नाणे खर्च करू नका. अजून एक नियम असा आहे की पूर्ण दिवसभर आपल्या खिशात एकतरी नाणे नक्की ठेवा. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, हे नाणे दिवसभर आपल्या खिशात राहील याची काळजी घ्या. हे नाणे कोणत्याही स्वरूपाचे असले तरी चालते. 1 ते 10 रुपयांच्या मधील कोणतेही नाणे असले तरी चालेल, पण ते पूर्ण दिवसभर खिशात ठेवा. यामुळे आपला विनाकारण पैसा खर्च होत नाही. आज जो उपाय किंवा नियम आपण पाहणार आहोत तो खूप महत्त्वाचा आहे. त्याचे आपण पालन केले तर आपल्याला काही दिवसात संपत्तीमध्ये वाढ झालेली नक्की दिसून येईल. आपण उजव्या आणि डाव्या हाताने व्यवहार करत असतो. हिंदू धर्मशास्त्रात शिव आणि पार्वती पहा. यात भगवान शिव यांचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूस आहे. उजवी बाजू ही कोणत्याही गोष्टीचे सारख्याने सामना करू शकते, तर या उलट डावी बाजू ज्या ठिकाणी माता पार्वती आहेत, प्रत्यक्ष शक्ती स्वरूप आहेत, ही बाजू नवनिर्मितीची बाजू मानली जाते. जर का आपण डावी बाजूचा योग्य वापर केला तर आपल्यात नवनिर्मिती करता येते. अगदी याच नियमांचा वापर विविध शास्त्रामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. आपण नेहमी कोणताही व्यवहार करताना ज्यावेळी आपण पैसे देतो त्यावेळेस त्या नोटा फोल्ड करून द्यायच्या आहेत, त्या सुद्धा उजव्या हाताने. शास्त्र असे मानते की उजव्या हाताने दिलेल्या पैशाचा दुरुपयोग होत नाही, किंबहुना त्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी उजव्या हाताने पैसे द्यावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे घेताना काय करावे. जी आपली नवनिर्मितीची बाजू आहे म्हणजे डावी बाजू, या बाजूनेच नेहमी पैसे घेत जावे. यामुळे आपल्या संपत्तीमध्ये नक्की वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.